मला कुठला विचार नाही करायचा. खऱ्या आयुष्यात कधी दरवाजाबाहेर उभं राहून अगं ते रील इंस्टाग्राम असं म्हणायची वेळ आली आहे का? नाही, ते येऊ नये म्हणूनच ते करतोय की बाबा इथं तू ते भडास पूर्ण काढून घे, पण खऱ्या आयुष्यात असं कधी करू नको. मला हे नाही आला, हा प्रश्न मला ऍप्लिकेबल नाही. अनमॅरिड. तू अनमॅरिड आहेस मी पण तरी unmarried. सुद्धा तुझ्या कॉन्टेंटमध्ये सासर येतं, ते कसं काय? माझं आता असं झालंय की माझ्या ह्या अनमॅरिडच्या कंडिशनमध्येच मी सगळी लाईफ जगलोय असं वाटतं मला. कारण माझ्या पप्पांचं तर लग्न झालंय. सो मी ज्यांची ज्यांची लग्न झाले त्यांना ऑब्झर्व करतो फक्त की हे बाबा हे दोन नवरा बायको, एक सिम्पल आहे, नवरा आणि बायको ओळखण्याची एकच टेक्निक आहे. लोकांच्या समोर हसत वागतील, कोपऱ्यात जाऊन भांडतील. तुला बोललो होतं ना मी, तू असं का बोला? तुला समजत नाही का चार चौकात कसं बोलायचं? नवरा बायको. सो हेच कन्व्हर्सेशन आहेत. आणि माझ्या पप्पांचा स्वभाव चिडका, म्हणजे एवढा चिडका की तुला अक्कल नाही का? तुला बोललो होतो ना काय, तू काय करते, तुला समजतंय का काय? सो हे जे टोन आहे ना माझ्या पप्पांच्या बोलण्याचा, मनापासून नाही रागवत, पण ज्या प्रकारे बोलतात ना तो टोन मी पकडला आणि तो माझी बायको सिरीजमध्ये यूज केला, तर तो लोकांना खूप रिलेट झाला. पण कशी, म्हणजे आता तू म्हणालास की नोकरीनंतर छोकरी पप्पांना हवी आहे, कशी बायको? पप्पांना नाही, मला हवी आहे. म्हणजे तुझ्याकडून अपेक्षा आहे. शब्द बदल नका करू तुम्ही. मला घरी तुझ्याकडून जायचं. अपेक्षा आहे. त्यांना काही अपेक्षा नाही, त्यांना माझ्याकडून काही अपेक्षा नाही. नाही त्यांना नाही, तुझी मुलीसाठीची अपेक्षा काय? कुठली पण चालेल. आता मी या कंडिशनला आलोय. आता अथर्वची जसं सगळं बघते, मागचं सगळं सगळं काय काम वगैरे सगळं मागचं काम. काम काम माझं कोण नाही बघत. काम काम नाही नाही, तुला शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या लोकांचं प्रेम आहे तुझ्यावर आणि अशी प्रेम करणारी एखादी आणि तुझं काम पाहणारी तुला नक्की मिळेल, अशा शुभेच्छा. तुला विचारायचं आहे की आता वऱ्हाडी बोली किंवा वैदर्भीय बोली ही तुझी एक पेटंट स्टाईल झालेली आहे. कधी असा अनुभव आलाय की एखादा फॅन किंवा एखादा मुलगा खूपच मागे लागलाय आणि मग तुझ्यासाठी खास वैदर्भीय भाषा त्याने शिकून घेतली, असं कधी झालं? नाही नाही, असं नाही झालंय. पण मला एक गोष्ट खूप छान वाटते की मी विदर्भात राहते आणि जेव्हा मी विदर्भाची भाषा वऱ्हाडी बोलते तेव्हा आधी असं व्हायचं, खूप आधी, की ही गावंढळ भाषा आहे किंवा गावठी भाषा आहे. तर थोडं जसं की हे पुणेकर लोक आम्हाला कमी समजायचे की तुम्ही गावठी लोक आहेत, है ना? जेव्हा आम्ही आमची वऱ्हाडी भाषा बोलायचो तेव्हा तुम्ही पुणेकर लोक आम्हाला गावठी समजायचे. हो का? मला नाही माहिती. पण आत्ता नाही समजू शकत, कारण की आमची विदर्भाची भाषा इतकी गोड आहे आणि ती आत्ता बोललं ना की असं ज्यांना नाही समजत वऱ्हाडी भाषा तेही म्हणतात की ए तू काय बोलली कळलं नाही पण खूप सुंदर होतं. थोडीशी झलक. आता माया वऱ्हाडीत तर म्हणजे बोलायला गेलं तर लाईकही आहे, पण तुम्हाला म्हणून सांगतो ताई मी, काय विषय आहे ना की आमची वऱ्हाडी भाषा जसं सिरियलवाले आहे किंवा पिक्चरवाले आहे ते नाही का आबे तुबे काबे इथपर्यंत असे मीठ ठेवते. त्याच्या पड्या लय वऱ्हाडी आहे, जसं आम्ही दरवाजाला कावड म्हणतो, नालीले मोरी म्हणतो, अशी भाषा कोणी पाहतच नाही. तर मला काय म्हणणं आहे, सरिता मॅडम तुम्ही विदर्भाच्या आहे, तुम्ही ह्या गोष्टीवर स्टँड घेतला पाहिजे. काहून का कसं आहे, पिक्चर बनते मुंबईत वऱ्हाडी भाषेवर, सिरियला बनते वऱ्हाडी भाषेच्या मुंबईत, आणि त्याच्यात मला म्हणणं आहे की निदान मग आर्टिस्ट घ्यायला पाहिजे का नाही विदर्भातले. ती कोल्ह्या आर्टिस्टले आमची वऱ्हाडी शिकवते आणि ते इले टाकते आणि ते आमच्या वऱ्हाडीचा धिंगाणा लावते मॅडम. म्हणून माया म्हणणं आहे, मायासारख्या लय पोरं आहे जे वऱ्हाडी भाषा चांगली बोलते, गावातून बोलते, तर त्या भाषेला थोडंसं येणं समोर आणायला पाहिजे. आता आमची जी वऱ्हाडी भाषा आहे आमच्यामुळं बाहेर आली, नाहीतर या लोकांनी आमचे जी वऱ्हाडीचा गोडवा आहे ना तो घालवला होता. क्या बात आहे. अथर्व, असं आहे की सध्याच्या काळामध्ये कॉन्टेंट क्रिएशनमध्ये अपॉर्च्युनिटीज खूप असल्या तरीसुद्धा आव्हानं पण खूप आहेत आणि त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे लोकांच्या टोकदार झालेल्या अस्मिता. तू ज्याचा सामना यंदाच्या गणपतीमध्ये केलास आणि मला असं वाटतं ती पहिली कॉन्ट्रोवर्सी कदाचित खूप मोठी जी तुला फेस करावी लागली. तो व्हिडिओ बनवताना असं वाटलं होतं की त्याच्यावरून एवढी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते आणि ती झाल्यानंतर तू त्याला सामोरा कसा गेलास? नाही, व्हिडिओ बनवताना तर असं काही वाटलं नव्हतं की कॉन्ट्रोवर्सी होईल, पण
ते झाल्यावर मग मी निर्णय घेतला की आता असं आपण काही बनवायलाच नको. आता पण मला तेव्हा एवढंच कळलं की आता आपण काही बनवलं तरी लोक त्याच्यावर आक्षेप घेऊ शकतात. म्हणजे ते कुठलाही व्हिडिओ असेल, तुम्ही त्याच्यात चांगलं दाखवा किंवा काही दाखवा, पण लोकांना कुठल्या ना कुठल्या तरी माणसाला ते आवडणार नाहीच आहे. त्यामुळे मी त्याच्यातनं एवढं शिकलो की आता फक्त आपण लोकांना हसवू, विनोद करू, बस. ह्याच्या पलीकडे फार ह्या मुद्द्यांमध्ये नको बोलायला. पण त्याचा फटका बसला तुला? म्हणजे कशा प्रकारे? फॉलोअर्स कमी होणं. नाही, उलट माझे फॉलोअर्स वाढले त्या ह्यानी. कारण का बऱ्याच लोकांनी ती व्हिडिओ पाहिलीच नव्हती. त्यामुळे भरपूर लोकांनी ते कॉन्ट्रोवर्सी झाल्यावर की अरे तो व्हिडिओ पाहिला, तो का डिलीट केला, तो तर चांगला होता. त्यामुळे भरपूर लोकांनी ती व्हिडिओ पाहिलीच नव्हती. पण मला वाटते त्याचा मला फायदा असा झाला की माझे फॉलोअर तर वाढले आणि उलट लोकांना कळलं की हां असं काहीतरी ह्याच्याबद्दल झालं होतं. पण हां, म्हणजे मेंटली थोडंफार होतो आपण, 1-2-3 दिवस डिस्टर्ब होतो की अरे असं काय. पण तुला असं नाही वाटत की अशा प्रकारचा कॉन्टेंट बनवणं, तू थांबवणं, ही एक प्रकारे तुझ्यावर टीका करणाऱ्यांची जीत होती? नाही, तशा प्रकारचा म्हणजे कुठल्याही जाती धर्माचा कॉन्टेंट बनवणं, तो जाती धर्माचा नव्हताच, तो सोशलच कॉन्टेंट होता. पण मला वाटलं की जर ते त्याच्यातनं काही होणार असेल तर माझं काही काम ते नाही. मी काही कुठला पॉलिटिशियन नाही आहे की मला त्याच्याबद्दल बोललंच पाहिजे. त्यामुळे मला वाटते की मी माझं काम जे आहे ते करू शकतो. ते नाही केलं तरी मला काही फरक पडणार नाही आहे. त्यामुळे मला वाटलं ते नको करायला. मला या विषयात बोलायचं आहे. जी ही कॉन्ट्रोवर्सी झाली होती आणि ज्यांनी हा मुद्दा उचलला होता की असा कसा व्हिडिओ बनवला, आणि त्यांचं आणि माझं डिबेट झालं होतं एका चॅनलवर. तर ते म्हणतात की धर्माबद्दल बोलण्यासाठीचे तुम्ही लोक नाही आहेत,